नमस्कार, बार्शी संचारमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत। आज आपल्यामध्ये आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा बार्शीचे सगळे अध्यक्ष माननीय निपाणीकर सर आणि सगळे पदाधिकारी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। सगळ्याच मराठी साहित्यप्रेमींचं अभिनंदन, कारण सगळ्या ज्या साहित्यप्रेमी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची वार्ता आपल्या केंद्र सरकारने दिलेली आहे। आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्यामुळे सगळ्या साहित्यिकांना ही एक आनंदाची पर्वणी आहे। तर याच गोष्टीचं औचित्य साधून आज आम्ही या ठिकाणी सगळे साहित्य मंडळी जमलेलो आहोत आणि मराठी भाषेवरचं सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांची आत्मीयता, मराठीची महानता, मराठीबद्दलचा आदर, मराठीबद्दलच्या काव्यरचना, ही आपली भाषा की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, अशी ही आमची लाडकी मराठी किती आपल्यात आहे आणि आपल्यात मुरलेली आहे, हाच भाव आम्ही सगळेजण आपल्या आपल्या वैचारिक व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत मराठीचा कसा वावर झाला या सगळ्या गोष्टी इथे आविष्कृत करणार आहोत। तर लगेचच आपण ऐकूया महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी शाखेचे अध्यक्ष निपाणीकर सर यांचं मनोगत। 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी केंद्र शासनानं मराठी भाषेला इतर काही भाषांच्या समवेत जागतिक दर्जा दिला, अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्यामुळं मराठीचं वैभव हे पूर्ण जगामध्ये पसरण्यास सहकार्य मिळालं। 2012 साली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी माननीय रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने एक समिती नेमलेली होती। त्या समितीमध्ये स्वतः रंगनाथ पठारे, हरी नरके, मिलिंद जोशी असे मोठे साहित्यिक होते। 2013 साली त्यांचा जो अहवाल होता तो शासनाकडे, केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आणि 2013 ते 2024 हा 11 वर्षाचा कालखंड मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा एवढा कालखंड त्यासाठी लागला। देर आये दुरुस्त आये या म्हणीप्रमाणे शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। अभिजात जे आपण म्हणतो ते म्हणजे अभिजात म्हणजे नेमकं काय? अभिजात या शब्दाचा एक अर्थ असा आहे कुलीन, त्याचा दुसरा अर्थ असा आहे की समृद्ध भाषा, सर्व अंगांना स्पर्श करणारी आणि त्या भाषेतील सर्व जे काही साहित्य आहे ते सगळं समोर मांडणारी अशी जी भाषा असते ती सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची भाषा। मराठी भाषेबद्दल बोलायचं झालं ते माझे आणखी सहकारी त्याबद्दल वेगळं सांगू शकतील, परंतु देशामध्ये मराठी भाषा बोलण्याची जी संख्या आहे ती साधारणपणे महाराष्ट्रामधले 13 कोटी आणि देशामध्ये इतर 2 कोटी लोक मराठी भाषा बोलतात असा अहवाल आहे आपल्याकडं। आणि केवळ देशामध्येच नव्हे तर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये मराठी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते। आमचे महाराष्ट्रातून गेलेले आमचे काही सहकारी आणि त्यांच्या सान्निध्यात येणारे इतर नागरिक मराठी भाषा बोलतात आणि म्हणून आज जगाच्या पाठीवर मराठी भाषेचा भाषा बोलणाऱ्या एकूण नागरिकांच्या मध्ये मराठी भाषेचा 10वा क्रमांक आहे। मराठी भाषा ही राजभाषा होतीच की ज्या प्रदेशाला
राज्याचा दर्जा मिळालेला आहे, त्या राज्यामध्ये बोलणारी बहुसंख्य लोकांनी बोलली जाणारी भाषा म्हणजे एक राजभाषा असं सर्वसाधारणपणे त्याची व्याख्या आपण करतो. मग आता अभिजात भाषा म्हणजे काय? तर आमची मराठी ही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं जागतिक स्तरावर गेली. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं काय झालं नेमकं? तर तिला एक जागतिक दर्जा प्राप्त झाला. आज महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येनं बोलली जाणारी भाषा उद्या सर्व जगभर बोलली जाईल आणि अशा प्रकारची एक आशा मराठी मनामध्ये निर्माण झालेली आहे. आजपर्यंत मराठी भाषेला आणि त्या इतर भगिनींना, भाषा भगिनींना अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यापूर्वी देशामध्ये फक्त 5 आणि अधिक 1 एवढ्याच भाषांना आजवर अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. कालच्या 3 ऑक्टोबरच्या विवरणामध्ये केंद्र शासनाच्या मराठी समेत आणखी 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर त्या भाषा भगिनी देखील आता ह्या पूर्वीच्या 6 आणि ह्या 5 अशा मिळून एकूण 11 भाषांना देशामध्ये, भारतामध्ये देशामध्ये अधिकृत भाषा 342 आहेत. भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या अधिकृत भाषांची संख्या 342 आहे आणि त्याच्या बोली भाषा एकूण 650 आहेत. तेव्हा 342 पैकी फक्त 11 भाषा ह्या आजच्या तारखेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या आहेत. इतर भाषांना केव्हा मिळेल वगैरे त्या अटी कधी पूर्ण करतील, काय अटी आहेत या अभिजात भाषेचा दर्जा कुणाला मिळतो, तर त्यासाठीचे काही नियम आणि काही अटी अशा आहेत की ती भाषा साधारणपणे 1500 ते 2000 वर्ष जुनी असली पाहिजे, ही त्याची प्रमुख अट आहे. बरं, 1500 वर्षापूर्वी तुमच्या भाषेचे अवशेष आहेत, पण नंतर त्याला कुठंतरी ब्रेक लागलेला आहे, ती कुठेतरी कुंठित झालेली आहे आणि नंतर पुन्हा तिचा उदय झालाय, अशी भाषा चालत नाही. 1500 वर्षापासूनचे 2000 वर्षापासूनचे त्याचे वेगवेगळ्या स्वरूपामधले उल्लेख, मग ते शिलालेख असतील, मौखिक असेल, वेगवेगळ्या स्वरूपामधले त्याचे पुरावे तुम्ही जतन केलेले असले पाहिजेत आणि ते आज घडीला उपलब्ध असले पाहिजेत. हे त्याची एक प्रमुख अट आहे. मराठी भाषा ही अट पूर्ण करते. एवढंच नव्हे, आपल्याकडे हेही सांगितलं जातं की मराठी भाषेचा उगम संस्कृतपासून झाला. हरिनरके असं म्हणतात की हे साफ चूक आहे. मराठी भाषा ही वेदकालीन भाषांच्या अगोदरची भाषा आहे, अशा प्रकारचे काही पुरावे उपलब्ध आहेत आणि ते पुरावे हरिनरकेंनी सगळ्यांच्या समोर मांडलेले आहेत. वेदांच्या संस्कृत भाषेपासून मराठी भाषा उत्पन्न झाली हेही चूक आहे. उलट अशा प्रकारचे काही पुरावे आहेत की मराठी भाषा ही संस्कृतपेक्षा जुनी आहे आणि त्याचे काही पुरावे आहेत असं सांगितलं जातं. तेव्हा या सगळ्या पातळीवर आपल्याकडे मराठी भाषेचा इतिहास 2000 वर्षापासूनचा उपलब्ध आहे आणि तो संलग्न आहे, त्याला कुठे ब्रेक लागलेला नाही. फक्त त्याचं स्वरूप वेगवेगळं असेल की आमची मराठी ही वेगवेगळ्या स्वरूपात, मराठी भाषेच्या एकूण 52 बोलीभाषा आहेत वेगवेगळ्या प्रांतात बोलल्या जाणाऱ्या, त्यामुळे स्वरूप वेगळं असेल पण ती मराठीच आहे याचे
पुरावे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि या सगळ्या पुराव्यांच्या आधाराने केंद्र शासनानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आता अभिमानानं आपल्याला हे म्हणता येतं की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, आणि मराठीचा हा झेंडा आपण संपूर्ण जगभर आता डोलात फडकवीत नेऊ शकतो, अशी एक ऊर्जा या निमित्तानं मराठी भाषिकांच्या मध्ये निर्माण झालेली आहे. नमस्कार. शिल्पा मठपतीच्या सौजन्याने मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल हा एक छोटासा उपक्रम तिनं संयोजित केला आणि त्या निमित्तानं आम्हाला पाचारण केलं मराठी भाषेविषयी काही सांगण्यासाठी. तसं तर आत्ता निंबाळकर सरांनीही बरंचसं तांत्रिक गोष्टी बऱ्याचशा सांगितल्यास, मी थोडंसं साहित्यिक महत्त्व सांगणार आहे. त्याचा पहिला मुद्दा असा की अभिजात दर्जा, अभिजात त्याचा इंग्रजी शब्द क्लासिक, उपजत. तर अभिजात दर्जा आत्ता मिळाला, त्याला बरंचसं 12-13 वर्ष किंवा एक तप घालवावं लागलं. असंख्य पुरावे दिले, पण ते काही गोष्टी असतात त्यामुळं लागला उशीर. पण आत्ता सांगितलं देर आहे दुरुस्त आहे त्याप्रमाणे, किंवा लेटर इज बेटर काय असेल ते असेल. त्यामुळे आता आपल्याला हा दर्जा मिळालेला आहे. तर त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी म्हणून हा छोटासा उपक्रम. माझा मुद्दा असा आहे की अभिजात दर्जा हा आत्ता मिळाला, पण भाषा ही आमची अभिजात आहेच. शिक्कामोर्तब आज झालं आणि काही गोष्टीसाठी शिक्कामोर्तब लागत असतं. उदाहरणार्थ एखादी मुलगी अतिशय सुंदर असते, सगळ्यांना माहीत असतं ती सुंदर आहे, दिसते सुंदर, पण सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन जर तिला सौंदर्य सम्राज्ञी वगैरे असं काही मिळाली उपाधी तर ते आपल्याला जास्त भावतं. त्याप्रमाणे आमची भाषा समृद्ध आहे, प्राचीन आहे. मंगळवेढ्याचा शिलालेख 2000 वर्षापूर्वीचा आहे आणि पुन्हा परळीचा शिलालेख आहे. 12व्या शतकातले तर असंख्य शिलालेख आहेत, ताम्रपट आहेत. आणि साहित्याच्या, लिखित साहित्याच्या दृष्टीनं पाहिलं तर 11व्या शतकात चक्रधरांचं, महानुभावांचं बरंचसं वाङ्मय उपलब्ध आहे. आणि त्यावेळेला केशवदेव म्हणाले की तू संस्कृत लिही नागदेवाचार्यांना. तेव्हा नागदेवाचार्य काय म्हणाले, तुमचे अस्मात कस्मात मी नेणेगा केशवदेया, मग चक्रधरे निरूपिली मराठी तियाची पुसा. बोलीभाषा मराठी आहे 11व्या शतकात 12व्या शतकात. आणि जगद्वंद्य, जगातलं अतिशय उच्च कोटीचं तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी, गीतेची टीका, तीही 1212 टीका केली ते ज्ञानेश्वरी. 12व्या-13व्या शतकातली ही टीका आहे. कुठल्याही अंगानं त्या ग्रंथाचं परीक्षण तुम्ही करा, भाषाशास्त्र म्हणून करा, शब्दसंपत्ती म्हणून करा, तत्वज्ञान म्हणून करा, भाषा सौंदर्य म्हणून करा, कुठंही ती कुणाला तिळभरही कमी सापडणार नाही, कमी उणी नाही. अशी निर्मिती आमच्यात झालेली आहे. त्याच्या अगोदर मुकुंदराज आहेत, आत्ता सांगितलेले महानुभव आहेत, त्याच्यानंतर पंत आहेत. सगळे इतकं सुंदर रचना आहे. तुझं आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी, आम्ही त्याला आम्हाला ते माहीतच नाही. किती सौंदर्य भरलंय त्याच्यात ते आम्हाला ठाऊक नाही. आणि त्यामुळं आम्ही आता म्हणतोय की अभिजात अभिजात, पण ती अभिजात काय आहे हे तुम्ही अगोदर स्वतः जाणून घ्या ना. आणि मग आपला आनंद तर आहेच, कारण कुठल्याही गोष्टीचं शिक्कामोर्तब झालं तर तेव्हा आनंद असतोच. त्याप्रमाणे आनंद आहेच. ज्ञानेश्वरींच्या जर एखादी दुसरी जरी ओळी वाचली तर तुम्हाला मनापासून आनंद. शरदाची आहे चंद्रकळे माझी अमृत कोण कोवळे, जे सेविते मने मोवाळे चकोर तळी. अशी ही भाषा आहे. कसं रस ग्रहण करायचा, आपुला ठाव न सोडिता, आलिंगी जे चंद्र प्रकटिता, हा अनुभव देणता कुमुदीने जाणे. किंवा आत्ता सांगितलं अस्मात कस्मात मी नेणेगा. पुढची पिढी किंवा पुढचा जो आहे विभाग पंडित कवींचा, तोही संस्कृत प्रचूर आहे, पण तरीसुद्धा अतिशय सुंदर आहे.
हा एवढा 10-15 मिनिटात बोलण्याचा विषय नाही, पण तरीसुद्धा आपण धावतं द्याला म्हणूया तसं आपण एक करूया. पंडित कवींच्या सुद्धा कविता अतिशय सुंदर, अलंकार प्रचूर आहेत, पण तशाच शब्दाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहेत. राम आणि सीता जेव्हा वनवासात निघाले आणि ते वनवासातून जात असताना राम कोण आहे हे विचारायचं. किती गोड आहे बघा कल्पना. राम कोण आहे हे विचारलं तर त्या बायका काय म्हणतात, वन्य बायका रानातल्या, पथी पथिक जाया पुसती राम जाये, कुवल यदलनीला कोण गे सांग माये. हा निळा निळा दिसतो तो कोण आहे तुझा, हसित मन मीनाक्षी रामचंद्रान नाते, निरखत पती राजा जाणवे जाण त्याते. हा नवरा आहे तिचा हे तिनं काहीही न सांगता तिच्या चेहऱ्यावरून ओळखतात बायका. हसित मन मीनाक्षी नुसतं ती कटाक्ष टाकते. असं सुंदर पंत साहित्य पण आहे. मोरपंतांच्या आर्या अजून टिकून आहेत. जे टिकतं ते अभिजातच असतं. तेव्हा त्याच काळात त्याच्या पुढच्या काळात आपला होनाजी बाळा, राम जोशी, हा पुढा एक नवीन हे निघाला, साहेरी वाङ्मय निघाला, ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. आमच्या ह्याच्या ही मंडळी सुसंस्कृत आहे, सभ्य आहे, तरीसुद्धा सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तर शिरली मोत्याचा भांग. क्षणभर आपण थांबतो आणि त्या रसाचं थोडंसं ओझर प्रदर्शन घेतो. म्हणजे जे साहित्यातले नवरस आहेत ते नवरस आमच्या मराठी भाषेत भरभरून कुंभ भरभरून आहेत. कशातच उणे नाही, विनोदात उणे नाही, लोकसाहित्यात उणे नाही. लोकसाहित्य तर लिखित साहित्यापेक्षा पूर्वीचं असतं आणि ते मौखिक परंपरेनंच आत्तापर्यंत चालत आलेलं असतं. तर मौखिक परंपरेत शेतातली मोठेवरची गाणी असतात, बायकांच्या जात्यावरच्या ओव्या असतात, लग्नातली गीतं असतात, अतिशय अर्थपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण अलंकार प्रचूर असं हे सगळं आहे. तेव्हा अभिजात दर्जा मिळालेला सगळ्या आपल्या मराठी भाषिकांना अतिशय आनंदाचीच गोष्ट आहे. पण हे अभिजात का आहे याचा सगळ्या रसिकांनीही थोडासा धांडोळा घ्यावा आणि आपणच आपल्या घरातलं जे असतं ना, हिंदीत एक म्हण आहे, घर की मुर्गी दाल बराबर, तसं आमची भाषा काय आहे, किती सुंदर आहे हे बहुसंख्य आम्हाला माहीत नाही. तेव्हा तुम्ही रसास्वाद घ्या. या निमित्तानं थोडंसं खोलात शिरून आपलं काय आहे तसं जर पाहिलं तर मराठी भाषेचा अभ्यास करायला एक जन्म अपुरा आहे. पण जेवढं मिळेल तेवढं, जमेल तेवढं त्याचा आस्वाद घ्या, त्याचा आनंद घ्या. आणि तो आनंद कसा असतो, काव्यानंद हा वेगळा आहे, जेवणाची तृप्ती वेगळी, तिथं समाधान असेल पोटाचं, पण हा आनंद मनाचा असतो, हृदयाचा असतो. तर या निमित्तानं का होईना बाबा आपल्या मराठीला मिळालाय अभिजात दर्जा आहे तरी काय हे याचा विचार करून आपण आपल्या भाषेचा अभ्यास करावा आणि आपल्या साहित्याचा आनंद लुटावा असं मला वाटतं. धन्यवाद. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. खरोखरच आपल्या साहित्यिक मंडळीच्या दृष्टीने हा आजचा आनंदाचा दिवस आहे. गेली कित्येक दिवस, कित्येक वर्ष वेगवेगळ्या संस्था, आपली साहित्यिक मंडळी, प्रकाशक मंडळी आपल्या भाषेला दर्जा मिळावा म्हणून सातत्यानं प्रयत्नात होते आणि तो आज आनंदाचा क्षण आपल्याला लाभलेला आहे. केंद्र शासनाने मंजुरी दिली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. खऱ्या अर्थाने आपल्या मराठी भाषेचं श्रेष्ठत्व आज सिद्ध झालेलं आहे. तर मित्रांनो, छोट्या मोठ्या साहित्य संमेलनामध्ये हा विषय अनेक वेळा मांडण्यात आलेला होता आणि आज खरोखरच हा आनंदाचा दिवस प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषा बोलली जाते त्या सर्वांच्या दृष्टीनं हा दिवस खरोखरच आनंदाचा दिवस आहे. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
नमस्कार. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि मराठी भाषिक, मराठी साहित्यिक यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अनेक साहित्यप्रेमी मराठी भाषिक माणसाला प्रश्न पडतो की याच्यामुळे नेमकं काय होणार आहे, की काय फायदे होणार आहेत. तर आज देशातल्या 450 विद्यापीठामध्ये याच्यामुळे मराठी अध्ययन अध्यापन केंद्र सुरू होणार आहेत. म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठीचं महत्त्व वाढणार आहे. त्याचबरोबर आपल्या भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत दरवर्षी 250-300 कोटी रुपयाचा अनुदान मराठी भाषेच्या समृद्धीसाठी, विकासासाठी मिळणार आहे. त्याचबरोबर 2 अभ्यासकांना, साहित्यिकांना राष्ट्रीय स्तरावरचे राष्ट्रीय पुरस्कार पण मिळणार आहे. मराठी भाषेची थोरवी खरं तर याच अगोदर लक्षात घेऊन केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा द्यायला पाहिजे होता. आपल्या देशाबद्दल म्हणजे भारताबद्दल जगभर एक वैशिष्ट्यपूर्ण शब्दामध्ये, वाक्यामध्ये बोललं जातं की जे जगात आहे ते भारतात आहे आणि भारतामध्ये आहे ते संपूर्ण जगामध्ये आहे. तोच धागा पकडून आपल्याला असं म्हणता येईल की जे मराठीमध्ये आहे ते इतर साहित्यामध्ये आहे आणि इतर साहित्यामध्ये जे आहे ते सर्व मराठीमध्ये आहे. म्हणजे सर्व भाषांच्या साहित्यामधील जे सर्वश्रेष्ठ गुण आहेत ते मराठीने धारण केलेलं आहे. एवढी मोठी समृद्ध भाषा खरं तर मागेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा होता. पण असो, आता हा दर्जा मिळण्यामध्ये मराठी भाषेतल्या 3 ग्रंथाचं खूप मौलिक असं स्थान आहे. त्यातले 3 ग्रंथ सांगतो की कवी मुकुंदराज निर्मित जो विवेक सिंधू आहे, या विवेक सिंधू हा काव्य ग्रंथ आहे. त्याचबरोबर दुसरा जो ग्रंथ आहे महिम भट्टकृत लीळाचरित्र, त्या ग्रंथाचं स्थान आहे. आणि तिसरा जो ग्रंथ आहे तो भावार्थ दीपिका म्हणजे संत ज्ञानेश्वरांना लिहिलेली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीच्याही 100 वर्ष अगोदर हा विवेक सिंधू ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. शंकराचार्याच्या वेदांतावर हा निरूपणात्मक ग्रंथ आहे. ब्रह्मरसाची गोडी अखंड अनुभवी जे कुडी, या ग्रंथाचा कालावधी पण आपल्याला त्याच्या सुरुवातीलाच आपल्याला त्याच्या ओवीमधून लक्षात येईल. शके 11 देहोत्तरी साधारण संवत्सरू राजा शारंग धरू राज्य करी, ऐसा समय सर्वोत्तम तेथे मुकुंद द्विजोत्तम विवेक सिंधू मनोरम निर्मिती झाला. म्हणजे याचा कालावधी पण आपल्या लक्षात येतो. तर यानंतर मला असं म्हणायचं आहे की मराठी भाषा ही खरे वेगळे पण कशामध्ये आहे. तर एक उदाहरण मी सांगतो की मराठी व्याकरणामध्ये अलंकार हा एक प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये अतिशयोक्ती हा एक प्रकार आहे. तर अशा प्रकारचं अतिशयोक्तीचं जे एक उदाहरण सांगतो की ते कुठल्याही दुसऱ्या साहित्यामध्ये इतकं विनोदी किंवा अतिशयोक्त असं वर्णन तुम्हाला आढळणारच नाही. एक उदाहरण मी सांगतो. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघड गेला, त्यात उंट पोहून गेला. एवढं
इतकं असं कलात्मक वर्णन एखाद्या अलंकाराचं दुसऱ्या साहित्यामध्ये अपवादानं सुद्धा आढळणार नाही. माननीय निपाणीकर सरांनी उल्लेख केला की संस्कृत मधून मराठी भाषेचा उद्गम झालेला नाही किंवा संस्कृत पूर्व मराठी भाषा आहे. तर त्या संदर्भात माझं एक विधान आहे की पाली, संस्कृत आणि मराठी या 3 भाषेचं साम्य आहे. संस्कृतमधून 2 प्रकारचे शब्द प्रकार मराठीमध्ये आलेले आहेत. जसेच्या तसे आले ते तत्सम शब्द आणि त्याच्यामध्ये जे बदल करून मराठीने स्वीकारलेले आहेत ते तद्भव शब्द. आणखी मराठी भाषेची थोरवी सांगण्यासाठी मला आवर्जून सांगावं लागेल की मराठी भाषेची थोरवी किंवा मोठेपणा जो आहे तो संत साहित्यामध्ये आहे. संत नामदेव, संत तुकाराम महाराज, जनाबाई, एकनाथ, समर्थ संप्रदायाचे प्रेरक समर्थ रामदास, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज किंवा महागोपंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी अशा अनेक संतांची नावं घेता येतील. त्याचबरोबर या मराठी भाषेनं खूप मोठे राजकीय नेते घडवले. लोकमान्य टिळकांना घडवलं, यशवंतराव चव्हाणांना घडवलं, मोठे कादंबरीकार घडवले, अनेक ज्ञानपीठ पि स खांडेकर, विंदा करंदीकर, कवी कुसुमाग्रज म्हणजे विभा शिरवाडकर, आत्ताचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे, हे मोठे साहित्यिक जसे आहेत तसे साने गुरुजी. खरं तर साने गुरुजी तर हे एक अलौकिक साहित्यिक या मराठी भाषेने निर्माण केलेले आहेत. विनोबाजी सारखे ऋषितुल्य साहित्यिक या मराठीमध्ये होते. मराठी साहित्यामधलं एक वैशिष्ट्य आहे की मराठी साहित्यामध्ये खूप साहित्य प्रकार आहेत. संत साहित्य आहे, ललित साहित्य आहे, प्रवास वर्णन आहे, कथा, कादंबरी, समीक्षा ग्रंथ. अलीकडच्या ह्या 50 वर्षामध्ये दलित साहित्य निर्माण झालं, विद्रोही साहित्य निर्माण झालं, काव्य आहेत, महाकाव्य आहेत, वात्रटिका आहेत, कितीतरी आहेत. मराठी साहित्याचा शोध आमच्या आदरणीय प्रमिलाताईने घेतला. काही शिलालेखांचा उल्लेख केला. मी एकाच शिलालेखाचा उल्लेख करतो की पंढरपूरच्या मंदिरामध्ये 84चा शिलालेख आहे. त्याच्यामध्ये असं एक वर्णन आहे स्तंभावरती, गंगाराजे सुतारले, चाऊंडराजे करविले. तर त्याच्यावरून मराठी भाषेचं आयुष्य किंवा मराठी भाषा किती जुनी आहे याचा आपल्याला अभ्यास होतो. तर मला इथे एक काव्य ज्ञानेश्वरीची ओवी उद्धृत करावी वाटते की त्याच्यामुळं आपल्याला मराठी भाषेची थोरवी समजायला खूप मदत होईल. माझा मराठीची बोल कौतुके, परी अमृताते पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिती मेळवीन. की अमृताला ही पैजीनं जिंकणारी भाषा आहे, मराठी भाषा आहे. एक संदर्भ पुराणामध्ये असतो की देव आणि त्या दैत्याने समुद्र मंथन केलं आणि अमृत त्यांनी प्राशन केलं आणि आपल्यासाठी काहीच राहिलेलं नाही. पण काही हरकत नाही की मराठी भाषा, तीमधील साहित्य, भाव किंवा सगळे जे आशय आहेत आपल्या जगण्याला समृद्ध करणारे, तेच खऱ्या अर्थानं आजचं आपलं अमृत आहे. आणि हा आनंद व्यक्त करून आपणा सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. नमस्कार. मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर 2024 रोजी नुकताच मिळाला. आणि हा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून जवळपास आज 67 वर्ष याचे प्रयत्न चालू होते. केंद्र सरकार ह्या दर्जा देण्यासाठी बंधनकारक असतो केंद्र सरकारला. आणि त्यासाठी काही निकष हे केंद्र सरकारपुढे मांडलेले असतात. ते निकष म्हणजे एखाद्या भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर ती भाषा साधारणपणे 1500 ते 2000 वर्षापूर्वीची जुनी असायला पाहिजे. हे नुकतंच निपाणीकर सरांनी सांगितलं होतं. तसेच ती जी भाषा आहे ती भाषा, त्या भाषेमध्ये स्वयंभूपणा हा असावा लागतो. म्हणजे त्या भाषेमध्ये
स्वतःचंच अस्तित्व पाहिजे की दुसऱ्या कुठल्या भाषाचं त्याच्यावरती बंधन असू नये असा एक त्याच्यामागचा उद्देश असतो. तसेच नंतर ती प्राचीन भाषा आणि हल्लीचे त्याचे रूप जे आहे सध्याचं की हा जो गाभा आहे तो गाभा हा कायम असायला पाहिजे. तर हे सर्व निकष अभिजात मराठी भाषेचे अध्यक्ष रंगनाथ पठारे आणि त्यांच्या टीमने केंद्र सरकारपुढे व्यवस्थितपणे मांडून त्याविषयी मराठी भाषा ही अभिजात भाषा कशी असेल याचं सुधारण स्पष्टीकरण करून दिलं आणि त्याचाच वेग पकडून की केंद्र सरकारनं ही भाषा अभिजात भाषा म्हणून मान्यता प्राप्त करून दिली. याबद्दल केंद्र सरकारचंही विशेषपणे कौतुक अभिनंदन करायला पाहिजे. हे थोडं ह्या भाषा अभिजात दर्जा मिळाल्यामुळं ही भाषा ही समृद्ध होते, त्याच्यामध्ये समृद्धीपणा वाढतो. आणि विशेष म्हणजे की देशातील सर्व विद्यापीठामध्ये जसं ती शिकवली जावी असं एक बंधनकारक ठरवलं जातं आणि आशा आहे की बहुतेक विद्यापीठामध्ये मराठी भाषा ही शिकवली जाईल. प्राचीन ग्रंथाचे अनुवाद आणि ग्रंथालय सक्षमीकरण करण्यासाठी या दर्जाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि त्याचा उपयोग होऊ शकतो. पुरातन मराठी वाङ्मय साहित्यिक विद्यार्थी रोजगार वृद्धी यामुळेही ही भाषा समृद्ध होण्यास मदत होते. तर हे सगळं होतं कशामुळं? इथं भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं हे प्राप्त होतं. आणि ही बऱ्याच दिवसापासूनची ही मागणी महाराष्ट्राची मागणी मान्य केल्यामुळे मराठी भाषा आज सर्व देशामध्ये एक समृद्ध भाषा बनलेली आहे. याबद्दल अभिमान वाटतो. या संदर्भात एक मी माझी कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे माय मराठी. सर्व भाषाहून श्रेष्ठ माय मराठी आमुची. सर्व भाषाहून श्रेष्ठ माय मराठी आमुची. तिच्यातली मधुरता जशी गोडी अमृताची. मधुयुक्त बोली पहा गावोगावी बदलते. मधुयुक्त बोली पहा गावोगावी बदलते. तरी बोली भाषा अति कर्ण मधुर वाटते. समजण्या आहे सोपी ती लिपी देवनागरीत. समजण्या आहे सोपी लिपी देवनागरीत. अमराठी जना नाही करीतसे आकर्षित. ज्ञानेश्वरी ज्ञानेशाची गोड अभंग तुकाचे. ज्ञानेश्वरी ज्ञानेशाची गोड अभंग तुकाचे. एकनाथी भागवत कास धरती सत्याचे. धन्य आम्ही झालो भाषा लाभली मराठी. धन्य आम्ही झालो भाषा लाभली मराठी. जन्म इथेच घेतला माय मराठीच्या पोटी. फार वर्षाची साधना आली आजच फळाला. फार वर्षाची साधना आली आजच फळाला. अभिजात भाषेचा तो दर्जा तिजला मिळाला. अभिजात भाषेचा तो दर्जा तिजला मिळाला. नमस्कार. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषेचं श्रेष्ठत्व आता सिद्ध झालं. ते खरं तर सिद्ध झालेलंच होतं, पण आता त्याला दर्जा मिळाला हे खूप छान झालं. मराठी भाषा तिची लिपी आहे, तिला देवनागरी असं म्हणतात. आणि देवनागरी म्हणजे देवाची भाषा असं म्हटलं तर वावगवणार नाही. खूप छान. आणि भाषा शिकवताना बघा, पहिल्यांदा आपण बाराखडी मुलांना काय शिकवतो? बाराखडी. क का की की कु कु के के क ख कम का असं म्हणताना गे येतात. इतकी सुंदर वाटतं. एखादा जर शिक्षक शिकवत असला तर माणसाला असं वाटतं किती छान शिकवतात आपण. आणि लेकरांना पण शिकवून खूप छान वाटतं आणि हे पुन्हा पुन्हा यावं हे असं वाटतं. आणि आपली भाषा इतकी समृद्ध आहे मराठी की दुसऱ्या भाषेत जर विचार केला तर बघा तुम्ही, आईचे वडील, वडिलांचे भाऊ, वडिलांची बहीण, आईचे बहीण, आईचे भाऊ यांना काय तर आंटी आणि अंकल म्हणतात. पण आपल्याकडे तसं नाही. आईच्या भावाला मामा म्हणतात, वडिलांच्या भावाला काका म्हणतात. तसं दुसरीकडे नाही. साधं बहीण भावंडाचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर दुसरीकडे आत्याचा मुलगा तो भाऊच,
काकांचा मुलगा तो भाऊ, दुसऱ्या भाषेतले सांगते मी. आणि आपल्याकडे मात्र तसं नाही. मामाचा मुलगा मामे भाऊ, आत्याचा मुलगा आते भाऊ, मावशीचा मुलगा मावस भाऊ, असं विविधता इतकी सुंदर बघायला मिळते, तशी दुसऱ्या भाषेत मिळत नाही, हे मला सांगायचंय. आणि आपली भाषा बाराखडी हे होते आणि अलंकार तर इतके सुंदर आहेत. देशमुख सरांनी खूप सुंदर वर्णन केलं. बघा तुम्ही, रेघेच्या वर ते आलं पाहिजे, रेघेच्या खाली आले पाहिजे, 2 रेघेच्या मध्ये कोणतं अक्षर असावं, हे इतकं सुंदर रीतीनं दुसऱ्या कुठल्याही भाषेत सांगितलं जात नाही किंवा मांडलं जात नाही. विचार खूप सुंदर सुंदर मांडता येतात किंवा सांगता येतात. आणि आणखीन की मराठी भाषेतले ठराविक विचार जर परत परत केले तर आपले बरेच रोग सुद्धा नाहीसे होतात. विठ्ठल हा शब्द आपण जर घेतला, आपण विठ्ठल 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 म्हणतो. आता हे वारकरी लोक विठ्ठल म्हणतात, चालत जातात, त्यात इतकं सुंदर हे आहे की आपल्या ऊर्जा तर येतेच, ऊर्जा मिळते आणि हार्ट अटॅकचा धोका आपल्याला होत नाही आणि बऱ्याच आपलं सगळं दुखणे खूप चांगल्या रीतीनं संपले जातात. एवढंच मला सांगायचं आहे. नमस्कार. 3 ऑक्टोबरला नवरात्र सुरू झालेला आहे आणि शारदोत्सव सुरू झालेला आहे. तर 3 ऑक्टोबरला अजून एक आनंदाची घटना आपल्या राज्यामध्ये झालेली आहे. ती म्हणजे केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे. म्हणून सारस्वतांचाही आनंदोत्सव सुरू आहे. इथे मराठी भाषेमध्ये नवरात्रामध्ये जसं 9 रात्री असतात तसं मराठीमध्ये नवरस असतात. ह्या नवरसांचा आनंदोत्सव सुरू आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आपली मराठी भाषा ही अभिजात आहे, याला राजमान्यता आता मिळालेली आहे. तर मराठी ही सौंदर्यवती भाषा आहे, सौंदर्यवती नार आहे आणि हिचं सौंदर्य विविध अलंकारातून, काना, मात्रा, वेलांटी, उकार याच्यातून आपल्याला दिसून येतं. हे सगळे अलंकार आहेत आपल्या लिपीचे, भाषेचे. तर मला असं सांगायचं आहे की या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असला तरीही अनेक ठिकाणी अजूनही मराठी बोलताना इतर भाषा बोलल्या जातात. मध्येच हिंदी शब्द घुसळले जातात, मध्येच इंग्रजी शब्द येतात. तर मला अशी सर्वांना विनंती करायची आहे, कळकळीची विनंती करायची की आपण आपली मराठी बोलत असताना, महाराष्ट्राचा अभिमान जपताना आपण मराठी भाषामध्ये शुद्ध मराठी बोलावी, स्वच्छ मराठी बोलावी, मध्ये इतर भाषिक शब्द न घालता शक्यतो बोलावी आणि आपल्या अभिजात दर्जा मिळालेल्या मराठी भाषेचं सौंदर्य आणखीन वाढवावं. या मराठी भाषेची महती सांगणारी एक माझी स्वरचित कविता मी इथे या निमित्ताने सांगत आहे, म्हणत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे माझी माय मराठी. माझी मराठी मराठी आहे ज्ञानाची माऊली. माझी मराठी मराठी आहे ज्ञानाची माऊली. हात धरून तयाचा ज्ञानेश्वरी ग बोलली. हात धरून तयाचा ज्ञानेश्वरी ग बोलली. माझी मराठी मराठी आहे तुकोबाचा अभंग. माझी मराठी मराठी आहे तुकोबाचा अभंग. अन सारेच ग संत होती कीर्तनात दंग. अन सारेच ग संत होती कीर्तनात दंग. माझी मराठी मराठी काना मात्रा ओकार. माझी मराठी मराठी काना मात्रा उकार. अन वेलांटी विसर्ग हिला शोभतात फार. अन वेलांटी विसर्ग हिला शोभतात फार. माझी मराठी मराठी हिचे नाना अलंकार. माझी मराठी मराठी हिचे नाना अलंकार. अलंकाराने सजता दिसे लावण्यवती नार. अलंकाराने सजता दिसे लावण्यवती नार. माझी मराठी मराठी बोलतात घरोघरी. माझी मराठी मराठी बोलतात घरोघरी. बोलण्यात सुद्धा बाई बरसती अमृताच्या सरी. बरसते अमृताच्या सरी. माझी मराठी मराठी किती किती लढीवाळ. माझी मराठी मराठी किती किती लढीवाळ. युगे युगे ही राहणार नाही पुसणार काळ. युगे युगे ही राहणार नाही पुसणार काळ. माझी मराठी मराठी मज तिचा अभिमान. माझी मराठी मराठी मज तिचा अभिमान. जन्मा घातली गे तिने नर रत्नांची ग खाण. जन्मा घातली ग तिने नर रत्नांची ग खाण.
माझी मराठी किती वर्णावा सोहळा, माझी मराठी किती वर्णावा सोहळा, जणू गंधर्वाचं गाणं जणू कोकिळेचा गळा, वा जणू गंधर्वाचं गाणं जणू कोकिळेचा गळा, माझी मराठी किती सांगू कवतिक, माझी मराठी किती सांगू कवतिक, नाही पडणार विसर कुणा क्षणैक सुदिक, नाही पडणार विसर कुणा क्षणैक सुदिक, कुणा क्षणैक. आपण आता ऐकलं आहे की पाहिलं आहे की आपल्या सगळ्या दिग्गज साहित्यिकांनी बार्शी शहरातल्या जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, जे अगदी खूप कालावधीपासून साहित्याच्या या प्रांगणामध्ये कार्यरत आहेत, त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत, अनेक काव्यरचना प्रसिद्ध आहेत, असे सगळे ज्येष्ठ साहित्यिक महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बार्शी शाखेच्या वतीनं कार्यरत असतात. अनेक पुरस्कार सगळ्या नवोदित कलावंतांना देत असतात आणि सातत्यानं कार्यक्रम राबवत असतात. अशा सगळ्यांच्या सानिध्यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्याची ही एक आम्ही असा एक उपक्रम राबवला होता आणि त्यामध्ये सगळ्यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि आपण आपल्या या कार्यक्रमाची सांगता देशमुख मॅडम यांच्या ओवींच्या आविष्कृत ओवी करतायत, त्याने आपण आपल्या या कार्यक्रमाची सांगता करूया. मराठी भाषेचं वैशिष्ट्य सांगताना शेवटी एक मला नमूद करायचं अवतरण, ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, सुश्लोक वामनाचा आर्या मयूर पंतांची, सुश्लोक वामनाचा आर्या मयूर पंतांची अशी आमची सांगता. अशा रीतीनं मराठीचा अभिजात भाषेला दर्जा मिळाल्याचा आनंद आम्ही सगळ्यांनी व्यक्त केलेला आहे. कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.